माझ्या माया आहेत, सगळ्यांच्या पाया पडून सांगेल, मला खरंच माझ्या खानदेशाचा स्वाभिमान वाटतो. खरा शब्द कानादेश पण आपण बोलताना खानदेश म्हणतो. माझ्या सगळ्या कानादेशातल्या सगळ्या मायांना मी साष्टांग प्रणिपात करतो की ते मी इतकं विनोदात काही बोलून घेतो तरी हसून गोड करतात बिचाऱ्या मावल्या. माया हो, खरंच तुमच्या पायाला स्पर्श करून हो तुमचे धन्यवाद सांगतो. बरं नाही ते माणसेशनी जर गरमा बाईली एक बी शब्द चुकीना बोलते 3 दिन लोक जेवणा टाळ्या बटू देत नाही आता. हो पण तुम्ही नवरा आहेत म्हणशील, मी पोरे आहे म्हणेन म्हणून बटत कस, कारण मायले पोऱ्यानी भाषाकडच बरोबर आहे ना. मायना जोडे जर पोऱ्यानी काकर जरी म्हणत तरी माय बरोबर बाकर देस. हां आणि बठ्ठ्या काना देशने म्हणे माया शेतीस तिसले मन भाषा समजत बिचारीसले. कारण मी तुमले बोलसो एवढा मोठा नाही शे पण एक विनोद म्हणीशीन बोलस मी. तुम्हाला अधिकार कितला मोठा आहे माहिती का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान, हा अधिकार या मायचा. तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण मोठा नाही आहे पर एक विनोद म्हणून बोलतो. हा आणि तुम्ही ऐकी बिले ती हसत हसत ऐकतीत बिचाऱ्या म्हणे माया. बोलू ना बहिणी मग बोलू ना, रागणी धरत ना म्हणा बोलेल ना. देखाव बोल हा बोल आमल्या माहिती तू नीचे तू बोलशील बोल. राग नका जरा बहिणी मी विनोद म्हणेशील बोलस राग नाही या तुमले मन बोलेल ना. वा वा देखाव मिलिंद बाबा ऐका ना मागे आवाज राग नाही या बहिणी नाही देखाव. खरं सांगू का बहिणी तुम्हाला अधिकार मोठा आहे पण खरं मर तुम्ही लबाडच राहतेस. पण नुसता तुमनं गानास माझ लबाडी असं नाही गरमा सुद्धा लबाडीत राहस. तुम्ही गरमा काय लबाडी राहस. तुम्ही दिनभर पुरुष मंडळी दिनभर याना पाहिजे त्यांना पाहिजे बोचकी बाचकीन किसामा पैसा टाका घरी कुंटील टांग द्या. तुम्ही कुंटील शर्ट टांगा का तुम्ही जेवण करीन झोपतं म्हणजे तुम्ही रजावर उतरणार. तुम्ही रजावर उतरता का मन माय ड्युटीवर चालू तुम्हाला खिसा जांभला आलो तुम्हाला की जमाईन 500 उपाड दे. तुम्ही सकाळी मांग मा चेट घाला का तपास करता काय रे मन की जमा 500 कमी तिक राहणार. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका देन तुमले सुमारा नाही शे. हो म्हणा बापरे मी इथला येळाशे बडा बरोबर आहे का 500 गई घ्या तुम्हाला 500 उपाड देस मन 500 जमा करीन मस्त रक्षाबंधनले भाऊ भिजले दिवाळीले जातात आणि 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला हात माटी देस मन भाऊनी का आणि सोना ना कान माना बनाय दिना. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याला चाले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. पण अरे पण हाई माऊली तुम्हाला की सामान पैसा काढी काढी सोनं बनावस पण इतकी प्रामाणिक रास तुम्हाला चोरेल पैसा असणं बनायला सोनं जाऊ द्या. तुम्ही जर काही टेन्शन मागूनात ना तिनं मायरनं सुद्धा सोनं काढीन देस मोठा का तुम्हाला संकट दूर करल्या. इतकी प्रामाणिक बिरास बिचारी म्हणजे नवराले दुःख मध्ये खूप शकत नाही एवढी प्रामाणिक बिरास बिचारी. हो ती नाव प्रामाणिकपणा रास. चोरेलनं सोनं जाऊ द्या हो पैसा चोरीशने बनायला मायरनं सुद्धा दिदेस आयल्या मोठा का तुम्हाला काम करल्या मला दिवायला बनाय दिजा एवढी प्रामाणिक रास. पण दादा आठवी तुम्हाला पाय पडस मी समजदार माणूसनी बाई पण पैसा लेवानाच नाही. आमना दोंडायचा मा पावसाळ्या मा खत लावायला पैसा नव्हतात म्हणा मित्रांनी बायको पण 7,000 रुपये लिहिणार खत मी करता 7,000 रुपये लिहिणार 19,000 देवा घ्या तरी सुद्धा 11,000 बाकी सांग राहिली बाई. तो म्हणे महाराज कोणती बँक माय लोन उचला की मला काही सुधरी राहिलं नाही म्हणे. म्हणतो तुला जर थोडी बी लाच सरम होईना भाऊ नवीन नको लिहितो आहे बँक काही लोन बेकार काम शे आहे आठे ना. तुम्ही कुठे कुठे लबाडी जाकू बहिणी पण गाणाच मा लबाडी संसार मा लबाडी शेवट रडामा सुद्धा लबाडीत राहतो नाही. तुम्ही मौतोर जातीत जण प्रिय यात्रावर गाडी माय उतरतात तोंड जाकी रडते ते खरं राहस का बहिणी. गाडी माय उतरताच तोंड जाकी रडते खरं राहते. मग जर समजा त्या म्हातारामा किंवा म्हातारी मा इथला जीव होता तुम्हाला मग उतरण टाइमले तो गाडी ड्रायव्हरले का बा सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मग घाल दे भाऊ. मग म्हातारामा जीव का चप्पलच मग काकूत ना जिल्हा फार जात राहस आहे त्याने बाईजनी आटेनं काहीच सांगा नाही बहिणी मन जेवण राहायचे कोण बरेल कर मग दाती घालली आठवड्या बहिणी चांगल्या बिचाऱ्या. नुसतं रडा मला बाडी इथलीच नाही शे कितला काना आला एक म्हातारा मरेना तरी मन माय बारी बारी रडत बाबा आमना दोंडायचा ना म्हातारा मरणं हाय कट कर देत जा बरं. दोंडायचा ना नाही मरणं होता ताना मरणासाठी मना बी कोण राहत नाही म्हणा काही दोंडायचं सांगायचा दोंडायचा ना 15-20 दला घरूनात आते जर दोंडायचा सांगा ना तुला आन्स होतात म्हणे अक्का दोंडायचा एक निलाई म्हणे तू आते दोंडायचा नाही मरणार ताना म्हातारा मरणा जडे मन बी कोण राहत नाही ताना. महाराज म्हाताराज जाऊ द्या मागे घर ना किस्सा बी सांगायचा होता एकूण मन बाप म्हणे का रे तुला मग सरम सख्या शे का थोडे म्हणतो काय घेऊ अरे तू घर नवी तू चुलतीनं सुद्धा सांगितली असणार आहे. आता जरी एखादा व्हिडिओ मा सापड ना तुला घर कुम चाडसोतच म्हणे मला घनच दातच घर ना पण म्हणा करा जेवढा आहे. मी असा विचार करतो की 40,000 देणार काय दपाड करो भाऊ सांगित तेच मी सांगायचं असो मागाय म्हातारा मरण गोंधळ मा खाता जे म्हातारा कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी देव नाही धर्म नाही गोंधळ मा खाता मरी घ्या गोंधळ मा खाणारच नाही काय घेरास का
गोंदाय फक्त नेवतं यायला पाहिजे, बाकी ना नेता ते बायले सकाळी सांगते तर म्हणा दुपारनं बी नको रांजो का नेवतं येले तडे खायलेसू अहो ते संध्या काय नाचे ना नको दोन्ही टाइम ना तसं जाण दिसू बाकी ना ते गोंदाय मा खाणारा म्हणतो दुपारना की सामान निंबू लई फिरतच भानट सुरूच ना आणि गोंदाय मा उजी वेगळे कितलं भेटत बरं ते जेवणले पटन त्याच मी पण मला आमना महाराज लोक जातात नाही ते गोंदाय गांधाय मा पण मला माहित पण ना मी आवर्जून राहून मारीस काय काय चालू शे बस हाय तेच मटेरियल मागे काय राहिना ना म्हणा हा जेवणले बटन दिनभर ना बुक्या राहतात ना वाढ पिसले सांगेला जाई 2-2 पीस टाक जोरे ते वाढपिनकडे असा तिरपदक तेनी बाई आव बी 2-2 शिलगाय राहणार रे बू बाकी ना कितेल राहतच ना दिनभर ना बुक्या राहत आई हातन काढ हातन वाढणार रे तुझा हो आप्पा आराय कडे डेगनी डेग डायरेक्ट चुलावर राय बडं गई गे रे सापडी नाही राहणार आडी खाणारांनी पोजिती देऊ महाराज इथला खावाना आणि त्यात काय काय ते इथला येडा राहतस ना घरनी गायनं दूध डेअरीला लाई देतात आणि दूध इकेनी त्या पैसा सोरी मासालीशनी खातस हुशार राहतं का या प्युअर येडा मालाव आणि खाणं चांगलं नाही म्हणशील बुद्धी बी चांगली चालत नाही या मटन मासा खाणारा दूध इकीन मासाला तर बायकोन पुढे टी देतस जी बायको हाय मायना हावगुण इथला पक्का आहे ना बाबा सचिन बाबा नवरांसंगे भांडण जरी करेल राहिने जो लोगून नवराला जे वाटत नाही तो लोगून आई मला शांतता लागत नाही प्रत्येक बाई नाही बरं नवरा जेवत नाही तो लोगून शांतता नाही घर जर नवरा बायकोन लढाई होईल राहिने ना मी कसं काय बोलू मग पोऱ्याला सांगा बावड्या तुन बापल्या सांग रे चैन दिले मान पहिले म्हणजे स्वती नाही बोला बोले पोऱ्याला लाईन सांगी पण खावाला लाई हा इथली प्रामाणिक रास नवराला जेवढा शिवाय चित लागत नाही असंच बोलते ना बहिणी भावड्याला सांगे बोले दीदी तुम बापले सांगो माय 2-4 घास खायले हो म्हणजे नवरा जेवाळा शिवाय मायने चित लागत नाही लढाई मा सुद्धा इथली प्रामाणिक रास नवराना प्रेम मा तरी एवढं प्रेम करणारी बायकोवर सुद्धा या खाणारच ना भरोसा नाही बटस त्या मासा दुधी केला मासा राहतच बाईन रांधीन पुढे ताट ठेव काय ताटणीकडे तिरपा दक्त ही महत्वत नाही मग या सांगतो काय रे बाई मी ते चांगला लागलं तू बडा डोक्या शेल काय देण्यात ताट मा काल दिन बी मस्त देखी लागलो तू बटाड की शिल गाय दिलो दादीने ना हाडक्या मारतून डोक्याने गंदा पडाक अरे तेच दूध आटाक टाकू बासुंदी बनाव मस्त नवरान बायको आनंद मग खाओ या आमना महाराजकडे मिलिंद बाबाकडे आमना पप्पू दादाकडे इकडे आमना सचिन बाबाकडे आमना कितला आनंद राहत या लोक 15-15 दिन मा सप्ताह करीन जातो 2-2 सप्ताह राहणार 3-3 सप्ताह 15-15 20-20 दिन मा घर जातात बाईशले माहित्रास माय आमना राम येणार शेत आमना महाराज येणार आहेत हा दूध आटा ठेवती बाया बासुंदी बनाय ठेवतीस असं तुम्ही मायक नाही का रे बाय बेटा डोक्या असेल काय देण्यात आज नाही बायको नवराला सांगितले अहो माय एवढी वाटी भर पिल्या आमना मिलिंद बाबा सांगतात नको मी बाहेर पिरास तू पेऊ का कितला आनंद आहे महाराज तुम ना खाणारा काय रे बाई बट्टा आडकेन डोक्या असेल काय दिला मटन मासा खाणं चुकीचं आहे आपल्या हिंदू धर्माला ते मान्य नाहीये आपले संत आपल्याला सांगतात मुक्या प्राण्यावर दया करा माया हो तुम्हाला सांगतो तुम्ही माळ घाला आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं कालच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झालेत कालपासून काल तर जाऊ द्या आजचा दिवस पण कीर्तन ऐकतोय कालचा दिवस पण लक्षात ठेवायचा काल दिन वैगे चूक सोड द्या पण आजच्या नंतर अशी शपथ घ्यायची आजच्या नंतर आपल्या घरामध्ये मटन मासा शिजणार नाही अशी शपथ घ्यायची माया हो हा तुम्हाला सांगतो कारण मटन मासा खाऊ नये तुम्हाला पोरगाना पायमा काटा मोडेल राहणार तरी तुम्ही दिनभर काम करीश नव्हता केलं राहणार रात्मा 4 चेक करते पोरांना पायते नाही सुजी घ्यावी माय पोरगाने जर तब्येत खराब होईल रात्मा 4 उठीन ताप चेक करते तुमनं पिलू आजारी पडणं तुमनं पिलू आजारी पडते तुम्ही रात्मा 4 चेक करते जास्त अंगनं तापते नाही बरं आहे दुसऱ्यानं पिलू कापीन खाय जाते तुमले दयावान म्हणता येईल का हा तुम्ही रांधाना बंद करा आज शपथ लिया आज नंतर रविक्रम महाराज कीर्तन ऐकले आज नंतर आपल्या घरमा मटन मासा शिजणार नाही अशी शपथ लिया चालेल ना हा तू बट सांग आई नको सांगू आई बहिणीले माळा घाला सांगू पण उलटच 3 दिन होय ना काय माय संध्याकाळी डोकाला हातलाय बट मायवर तोंड बी बट मैक वय जायचे म्हणा तू न 3रा दिनले तोंड मैक वय जात बहीण भाऊ काय थैल ना बाजार बंद करी माळा घाला माय माळा अरे चांगलं खाशाल ना जैसे खावे अन्न वैसे होय म्हण हा जसं प्याल पाणी तशी निघेलवाने चांगलं खात जा एक खाटकी बकरी कापायला जात होता त्या बकरीनं खाटकीकडे बघून हसायला सुरुवात केली तो खाटकी बकरीला बोलत होता काका बकरी तुला अक्कल आहे का मग हातात सूर्य मी तुला कापणार आहे काही क्षणात तू मरणारा तुला कळत नाही का त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मला माहिती तू हातात सूर्य तुम्हाला कापणार आहे काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसत्या खाटकी दादा हसण्याचं कारण वेगळे म्हणले सांग बकरी का हसत्या खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे दादा तुमचा पोराचा जर ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही देवाला कोसता देवा अरे काय रे तुझा न्याय काय पाप केलं होतं रे माझ्या लेकराचा पाय मोडला रे देवा
म्हणजे तुमच्या लेकराचा पाय मोडला तरी देवाला दोष देतात आणि निर्दोष जनावर कापून खातात. हा मूर्खपणा नाही तर काय. तुमच्या पोराचा तुटलेला पाय तुम्हाला सहन होत नाही, दुसऱ्याचा पिलू कापून खातात. तुम्हाला दयावान तरी कसं म्हणावं. दादा पाया पडतो, विनोद वजा करा. मांस मच्छी खाना गलत बात है. मांस मच्छीला स्पर्श सुद्धा करायला नाही पाहिजे आपण लोकांनी. मुक्या प्राण्यावर दया करा ना. आपला धर्म आपल्याला शिकवतो. आजच्या नंतर विनंती आहे, माझं कीर्तन ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल, हिंदूंना सांगतोय मी, ओरिजिनल हिंदूंना सांगतोय. जर तुम्हाला वाटत असेल महाराज खरं बोलले तर शपथ सांगतो, माळा घाला बरं. ते खाणं आपलं काम नाहीये. अरे काजू बदाम खाना, काय कमी आहे त्यांना? मग खावाल भरपूर आहे ना. दुसरं जनावर मारेन का हो का? आपण जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या मनानं सांगायला पाहिजे की मी कोणाचं नुकसान, कोणाला हलहाल करून खात नाही. आपलं भोजन एकदम शाकाहारी असलं पाहिजे. कोणाला हलहाल करून खात असाल तर आपली ती परिस्थिती होते. कारण आमचे संत सांगतात 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यांना फिरायचंय. तुम्हाला सुद्धा बकराच्या कोंबड्याच्या जन्मात जायचंय. आज तुम्ही कापून खाशाल, उद्या तुम्ही त्या जन्मात जाणार, तुम्हाला सुद्धा लोक तसेच कापून खातील दादा. कारण जुन्या लोकांची म्हण आहे, शेजी नुसनवारी या ते लेवणी ते देव हो, सुईन मागे दोरा चुलीन मागे बांधशी. हा लायलची आई, तुम्ही आज कोणले कापना, पुढे आपले बी कोणतरी कापीन. मनीषीनं आज दया करा, उद्या तुम्हावर बी कोणतरी दया करीन. माझ्या कीर्तनातून हा संदेश आहे. सगळ्यांनी गळ्यात माळ घाला, भगवंताचं नामचिंतन करा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूयात. आलेल्या सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद सांगतो, आमच्या महाराज मंडळींचेही धन्यवाद सांगतो. आणि तुम्ही सगळे लोक कीर्तनाला बसलात, कोणी उठत नाही आपल्या कीर्तनातून. सर्व लोक बसून अजून कसा ठेवू. हा अजून थोडा वेळ, 5 मिनिटं आमचे सर काहीतरी सांगणार आहेत तुम्हाला 2 गोष्टी. पण थांबा सर 1 मिनिट. हा सर आमचं वजन होऊ दे, मग तुम्ही बोला. तर आता तुम्हाला सांगितलं ऐका, विनोद भाग वजा करा, सगळ्यांनी माळा घाला. आणि आमचे महाराज मला नेहमी विरोध करत राहतात या गोष्टींना. आमची मागे पण फोनवर चर्चा होते. महाराजजी सांगतात आमचा बद्दल असं काही सांगायचं नाही महाराज की संस्थेबद्दल. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला कोणतं चांगलं कार्य करायचंय त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचा हातभार लावणं गरजेचं असतं. बरोबर आहे ना? मान्य आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? एखादा भाऊ जर गरीब राहिना आणि त्याला जर उचला न होईन, त्यांसाठी दुसरा 2-3 राहतात ना, त्याच्याने दुसरा सरकारसाठी थोडी हेल्प कर देऊ. म्हणून आमचे महाराजजी एवढे 50-60 पोरांना शिकवतायत धर्माचं शिक्षण, चांगले संस्कार देत आहेत. आपल्या धर्माचा जरी 10 पोरं चांगले शिकले, सुज्ञ झाले, तरी ते आपले धर्माचे आहेत. म्हणून आपण काय करायला लेका गपना रे, धर्माचे 10 लेकरं जरी सुधारले तरी सुद्धा आपले धर्माचे 10 परिवार चांगले होतात, आनंदित होतात. म्हणून रिक्वेस्ट असेल माझी, मी महाराजांसाठी नाही मागत, माझ्यासाठी नाही की या महाराजांसाठी नाही, पण हे लहान लहान लेकरं आहेत, या लेकरांसाठी. काही संस्थेमध्ये असे पण लेकरं असतात की ज्यांचे बापच नाही, काही लेकरं असे असतात त्यांना मायच नाही. मग यांना मायबापांचं प्रेम देत आहेत आमचे महाराजजी, त्यांना सपोर्ट म्हणून यथाशक्ती आपण काय करायचं, 1 दिवसाची पंगत मी घेतो माझ्याकडनं, महाराज आपली एवढी दक्षिणा लावून घ्या. किंवा नाही होत ना शक्य, मी धर्माला अजिबात दोष देत नाही. मुसलमान धर्माचे लोक दिवसाला जर 1000 रुपये कमवतात, 100 रुपये धर्माला खर्च करतात, मस्जिदीमध्ये जमा करतात. लाख रुपये कमवत असतील, 10,000 रुपये जमा करतात. तर तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही, तुम्ही 100, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये यथाशक्ती जे देता येईल ते संस्थेला तुम्ही दान केलं पाहिजे, अशी माझी गरिबाची तुम्हाला रिक्वेस्ट. त्याला सांगितलं का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता म्हणले, आजच्या दिवशी मी जाते म्हणले. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही या. तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे. बाई ऐकेच नाही. आणि सांगू का तुमले, बाईन जोडे माणूसले हात टेकनाच पडस. काय मत आहे तुम्हाला बाबा? टोपीवाला बाबा सुद्धा हा म्हण राहा ना, आपला कविता बशीन का कहू. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. बालहाट कसा असतो माहितीये का? पोरगाल जर तुम्ही गलीमा फिरायला घेत ना, तुम्ही फक्त धोतरवर येत, बंडी आणि खिसा नाही, बंडीला 1 रुपये खिसा म्हणायचे. आणि नातूने जर दुकान दाखीन सांगा, बाबा माल वेपरने पुढे लिहि दे, बावरे खिसा 1 रुपयाने लिहि दे रे भाऊ, पैसा नाही तर बावड्या ओ बो लिहि दे, नाही तर लोई पडजू बरं. दुकानवाला तुमनं जर भांडण व्हायला तरी रावण्याकडे हो 5 रुपयाने पुढे दे रे, मी तर लिहिशील लगेच देस तुले. बालहाट, लहान लेकराच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो, बालहाट. स्त्रीहाट, बाईने जर ठरायली ना, बोलू नका, बाईने जर ठरायली ना, मन भाऊ जायना फोन येईल शे, मन माझी तब्येत खराब शे, मला आज जाणं शे, तुम्ही कितल्या घरावण्या करता नाही देख, कांदा उपटाना शेतस, कपाची फूट जायला शे, मजूर जेमतेम भेटेल शे, 2 दिन थांब नंतर जाय का बा आजच जासू ना, तू ऐक ना, नाही आजच जासू, भाडाला पैसा द्या. राग मग एखादा माणूस 2-3 कानपटा मान बटत तरी मन माय बुचडा वायसनी एकच सांगत भाडाला पैसा दे द्या. आणि तुमले देनाच पडतं तुम्हाला पहिलं इच्छात. बरोबर आहे ना? स्त्रीहाट आणि जोगहाट. साधू जर दारात आला, ते पेटीवाले साधू फिरतात ना, प्रत्येकाला माहिती आहे हे साधू आपले काहीतरी खर्चामा पाडी जातील भो. तो साधू हिरांता उंच ओटानं घर होतं, या बाहून दे म्हणे मागाशिवाय राहणार नाही. साधूले असा पयाड सुना म्हणे, यांना दखाल सुद्धा नाही पाहिजे मनकडे. तो साधू हिरांता
त्यानं भजन चालू होतं. तो साधू दारमा येता जाऊ भाऊ डोळ्यात आणि किरांता तो साधू इसने या डोळ्यात आणणारे सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. आता या ना डोळ्यात आणेल काय काम पडीन. दिलदार आहे असं म्हणावर हसणं पडी का नाही. हसणं पडी नीच बनाल ते काय चालव नाही. याने थोडी स्माइल दिली. तो साधूने लगेच सुरुवात कर दिली भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. दिलदार म्हणली ना ते नीच बनाल कसं चालेल. मग त्या मंदारांसाठी पहिलं वाक्य रास भैया तू बहुत दिलदार है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. हा ओ बाबा खरे हो भाई आम नाजूजी नीचे तो बाकी ना ते आमले सुद्धा येईन भेटत महाराज आमना अख्खं कुठे कुठे नीचे मी सांगतेस तू बी नीच जे रे त्याच कुठे म्हणा तू बीशे ना मग बरोबर आहे ना. आमना अख्खं खानदान नीचे तू बी नीचच रे त्याच खानदान म्हणा तू बीशे. यासले फक्त इथलं सांगा ना काम आहे यान सुरू करते ना. आता यास ना तरी जरा अवघड यासले थोडं टाइम लागत पटाड आले पण या बहिणीसले ना तर साधू तो येड बनाय टाकतं. या बहिणीले फक्त इथलं सांगा पाहिजे त्यासनी ताई तुझी तब्येत पहिले खूप चांगली होती पण आता तू एकदम बारकी होऊन गेला. हो माय मजाने जोई गो बहीण. ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा पदर साडीचा पदर कापलेला आणि तुझे केस चोरलेले आहेत बाई. हा हो माय मागला वाटतं साडी टाकेल होती ना बरं नको होती पदर कापा होता. ती उंदरेशने का खायला बाई ना मग सर डोळे पास पाहिला दादा जुवार गहू काढतेस मन माय. हुशार राहतं त्या लोके. अहो बाबूल सांगा भैया तू बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरे ही लोग फंसाते. म्हणे हो बाबा खरं म्हणे बेटा मैं पूरा गांव घूम के आया पूरा पटना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर तू दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से चाय पीने का मन कर रहा है तू चाय पिलाएगा. हा ते इथलं चांगलं म्हणेल या चहा नाही कसं काय म्हणता येईल. या बाबा वट्टावरू नका मग बाबा सुरू करस. भैया हम नर्मदा परिक्रमा लगा रहे साधुओं को कुछ भोजन खिला दे बेटा. मग ते आपलं इथलं भारी म्हणेल नाही कसं म्हणू माणूस विचार करत भोजन देणं शे भो घर आपलं आदलं दोन आदलं गहू दयलच राहतं. आदलं कान पीठ देवाय जाई घरने दाय शेत वरणी वरणले दाय देवाय जाई 5-50 रुपया तेल द्यायला मिठी जाईन बोता. मग बाबा दीदी सुना पण काय देऊ बाबा कुछ नाही बेटा गावरान तूप ना 3 डबा दे हो आपा. अरे गावरान तूप मन बापनी माल खावाडा नाही रे हो म्हणा दादा तू गावरान तूप ना पाहाय गे बी करत नाही 3 डबा मांग राय ना. बाबा म्हणे ऐकत नाही हो एवढी. ठीक है बेटा काय हरकत नहीं एक काम कर साधु लोकांना हम 11 साधु है 11 साधुओं को कपड़ा ले दे बेटा. मग कपड़ा कितला एक साधू ने 3 मीटर नी लुंगी 7 मीटर ना फेटा 3 मीटर ना ऊपर ना कितलं वय ना 13 मीटर वही गे. एक साधूले 13 मीटर कपड़ा 1 मीटर ना 100 रुपया. ये 11 साधू सांग ना कितला वय ना. तो म्हणे हो आप्पा अरे कांदाले फवारा सुद्धा उधार लेन मारे लेन तू इथला मांग राह ना कस काय टाया बटीर हो दादा. साधू भी माहित होता इतना देना नहीं पण त्याची सुरुवातच तटीन रास. कोई बात नहीं बेटा इतना नहीं दे सकता तुझे दिल से 11 लोगों को जो भोजन देना है तू दिल से जो देना है कागज में लिपट केला बेटा. मग आपण नवरा बायको घर मसाला करतच नाही. तो साधू बटेले इथलं चांगलं म्हणेले त्याला खुल्लं कसं काय वाटलं ना. मग बाई सांगा वो द्याव का शिलगाय द्या 21 शिलगाय द्या. मग तो 21 कागद मग बांधिला त्या साधूला माहिती आहे 21 एकावन्न पुढे सरकावणे असं त्याला भी माहिती. तो कागज हाथ में लेता सांगत बेटा अरे 11 साधुओं को भोजन देना था बेटा इसमें तो एक साधु भी भोजन नहीं कर पाएगा. मग तो साधु कमंडोलो में 11 कागज फूफा करीन आपला हाथ माठी देस ये कागज लेके जा इसमें और कुछ तेरी इच्छा से डाल केला. मग त्याने आपले 11 देल शेत आपण तो 21 ठेवलेत. मग आपल्याला आज वाटस कमीत कमी 101 देना पडतील. मग तुम्ही त्या कागद में 101 ठेवतस. ज्या साधूले चहा सुद्धा पाजानी इच्छा होती नाही तो 101 उपाडले घ्या. बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. ठीक त्याप्रमाणे साधूच्या समोर हात टेकला तसा बायकोच्या समोर सुद्धा हात टेकावा लागतो. बाई म्हणते एवढं बाजार करणं सोपं नाही आहे